मुळामध्ये शंकराचार्य हा विषय समजून घेतला पाहिजे। अद्वैत मत जे की जीव आणि ब्रह्म एकच आहे, या अद्वैत वेदांत विचाराचे प्रवर्तक असलेले शंकराचार्य, ज्यांना आपण आद्य शंकराचार्य म्हणतो, त्यांनी 4 पीठं स्थापन केली: श्रृंगेरी, द्वारका, पुरी आणि ज्योतिर्मठ। आता या 4ही पीठाचे जे शंकराचार्य आहेत, त्यांनी कुणीही आता भारतभर प्रवास करत नाही, केलं तर आता कालच्या शंकराचार्याचं विमुक्तानंद बघतो ना आपण, ते शंकराचार्य मला पालखीतच जाऊ द्या, तर अशा पद्धतीचं एक प्रकारचं एक भपका आद्य शंकराचार्याच्या काळात नव्हता। ते पायी प्रवास करत होते आणि भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म काय आहे, सनातन काय आहे, वैदिक तत्त्वज्ञान काय आहे, वैदिक धर्म परंपरा काय आहे, याचे ते समर्थक। त्यांनी भजगोविंदम आणि निर्वाण षटक हे जे 2 रचना केल्या, त्या आजही जगविख्यात आहेत। आता हे शंकराचार्य जे आहेत, त्यांनी त्या काळामध्ये 4 मठाची स्थापना केली आणि त्यांनी असं सांगितलं की हिंदू मताचं, हिंदू तत्त्वज्ञान, वैदिक तत्त्वज्ञान, सनातन तत्त्वज्ञान याचं संरक्षण तुम्ही करावं म्हणून 4 ठिकाणी 4 पीठं स्थापन केली। आता ही 4ही पीठाचे शंकराचार्य गाड्या, घोडे, ताफा, पालखी, मेना, एखाद्या देशाच्या पंतप्रधानासारखं फिरतात आणि मुळामध्ये हिंदू धर्माचा कुठलाही प्रसार, हिंदू धर्मातून बाहेर जाणारं धर्मांतरण रोखणं, आदिवासी आणि गरीब लोकांना मदत, जातीय भेद कमी करणं हिंदू धर्मातला, यावर कुठलेही धर्माचार्य हे शंकराचार्य काम करताना दिसत नाहीत। आणि आता भारतामध्ये 10% सुद्धा हिंदू शंकराचार्यांना मानत नाहीत।